जय गुरु. Very good. त्याचा एक श्लोक राहिला तो घ्यायचा का आधी? तो सरांनी दिलाय. दिलाय म्हणजे? सरांनी हा. दिलाय ना आपल्या ग्रुपवर टाकलाय. हो का? मला असं अवजोट का ती पाहिजे लिंक झाला? नाही नाही, ती लिंक दिली आहे ना. कुठे टाकला त्याने? रघुवंश म्हणून लिंक दिली बघा. हा हा, त्याच्यावरती का? मग घ्यायची गरज नाही का? नाही, तो शेवटचा तिथे दिसतोय. बाकी कुणाला विचारा हवं तर. अजून नाही, कोण आले घ्यायचं नाही. घ्यायचं असलं फार काही हे नाही, जास्त 5 मिनिटाचा वेळ येतो. मग ओपन करा, घेऊन टाकू. मग ते पेज ओपन करायला. काय घेतायत? काय घ्यायचं? तो तुम्ही कालचा राहिलेला श्लोक सगळ्यांना मिळालाय ना. कालचा एक शेवटचा श्लोक काल राहिला, मी घ्यायचा का तो? 12वा श्लोक. मी नव्हते काल, त्यामुळे मला ओके ते ओके ओके, हा नाहीये हा. लक्षात नाही म्हणतो. नाही, रेकॉर्डिंग ऐकलंय मी. रेकॉर्डिंग मध्ये हा. होते, मी पण नव्हते कारण शनिवारी. हम्म. अच्छा अच्छा. हम्म. मग घेऊयात ना. हा, चालेल चालेल. आता नवीन धडा सुरू करून टाका. करून टाकू का मग? हो, नवीन धडा घ्या. पण मग 12वर राहतोय ना. एक श्लोक अगं राहतोय तो तो. दिलाय ना सरांनी. ग्रुपवर बरं बरं, दिलाय. मग ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. सगळ्यांना चालेल. तो दिसतोय. हा ठीक आहे, 4 जण झालो, आपण सुरू करू टाका मग. हो हो. आल्या प्रणाली ताई पण आल्या, शुभम ओके विजया. ओके. दिसतंय? हो. ओके ती आपण. दिलीपजींनी पाठवलेली सगळी स्टोरी वाचली का सगळ्यांनी? नाही, नसेल हो हो, वाचलं. वाचली वाचली वाचू आपण 2 वाचली मिनिटामध्ये. वाचली हा हा. वाचली हा वाचली. ओके ओके, हा, मग म्हणजे मग वाचायला नको पुन्हा मग? ठीक आहे, 2 मिनिटामध्ये नको नको. ज्यांनी नाही वाचली ती कथा घेऊन टाकू एक. तर ही कथा जी आहे ती राणा संग नावाचं तुम्ही कदाचित नाव ऐकलं, इतिहासामध्ये पण आपण वाचलं त्यावेळेला शाळेमध्ये. राणा संग हा फार मोठा मेवाडचा योद्धा होता. आणि त्याचं वैशिष्ट्य आपण त्यावेळेला वाचलं होतं लहानपणी, की त्याच्या अंगावर युद्धाच्या 80 जखमा होत्या. आणि धिप्पाड असा राजा होता तो. आणि त्याच्यावरती तो गेल्यानंतर मात्र त्या राज्याची वाताहत झाली. त्या राज्यामध्ये अनेक कट कारस्थानं झाली. आणि त्यामध्ये त्याचा मुलगा जो होता उदय सिंह, छोटा मुलगा होता, त्याला मारण्याचा प्रयत्न केला गेला. आणि हा प्रयत्न त्याची जी सांभाळणारी दाई असते, पन्ना म्हणून, ती उधळून लावते. त्याची जी कथा आहे ती कथा त्यातल्या मेवाडचे एक नाटककार आहेत संस्कृत मधले, त्यांचं नाव आहे आचार्य नारायण शास्त्री कांकर. यांनी ती कथा आणि ती नाटक लिहिलेलं आहे. आणि पन्ना ही जी आहे पन्ना दाई, या विषयावरचं एक नाटक आपल्याला म्हणजे आम्हाला तरी ऍटलीस्ट शाळेमध्ये पण होतं मराठी विषयामध्ये. आणि मला ते आठवलं हे पाहिल्यानंतर. यामध्ये बनवीर नावाचा एक त्याचा संग्राम सिंहच्या जो भावाचा मित्र असतो तो बनवीर, ऍक्च्युअली त्याला या मुलाला सांभाळण्याचं काळजी घेण्याचं काम दिलेलं असतं. त्याची नियत होते आणि त्याला ते राज्य बळकवायचं म्हणून त्या भावाला मारतो तो. आणि उदय सिंहाला पण मारण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी ही पन्ना काय करते की आपलं मूल असतं ते उदय सिंहाच्या जागी झोपवते कॉटवरती. आणि उदय सिंहाला त्या ठिकाणचा सेवक घेऊन बाहेर निघून जातो. उदय सिंह वाचतो, पण हा बनवीर येऊन त्या पन्नादाईच्या समोर त्या लहान बाळाला तलवारीने मारून टाकतो. तर हे पन्नादाईनी स्वतःच्या मुलाचं केलेलं एक बलिदान आहे. आणि त्या बलिदानाची ही कथा आहे. हे तर थोडक्यात हे आहे. तर ही कथा नाटक रूपाने आहे, त्याचा आपण अभ्यास करू. नाटक हे खूप सोपं आहे, समजायला पण संस्कृत मध्ये खूप सोपं आहे. Jai Guru. जय गुरु जय गुरु. How are you? आता ओके आहे. Oh, good, good. Nice to see you. Okay. नाही, काहीतरी होतं आणि काय. तर ह्या It is पाठात. हा बोला.
नाही ते लेसन नंबर 5 आहे ना हा लेसन नंबर वाचवा 5 ना आहे. मॅडम हो हो. स्वामी भक्ता ओके ओके पन्ना धात्री. येस येस ओके आता ह्या मागचा जो पाठ होता दुसरा, त्यातला एक श्लोक राहिलेला आहे. सरांनी ते ग्रुपवर हा टाकले, बरोबर तो वाचून बघा. काय जय अडचण गुरु असेल आपण त्यात आत्ताच चर्चा क्लास चालू करू. झाला ना हा जय गुरु आत्ताच क्लास चालू झाला ना आत्ताच काय हो क्लास सुरू म्हणजे किती वेळ झाला एक चालू मिनिट झाला का लेसन तो आत्ता सुरुवात करतोय. हा हा ओके ओके थँक्यू तर शीर्षक सरांनी एकांकी आहे ही. एकांकीचे 2 भाग केलेत. चं नाव आहे स्वामी भक्ता पन्ना धात्री. ते धात्री नाव आपल्याला माहिती आहे. त्या संभाजी सिरियल मध्ये पण आपण ऐकलं असेल की संभाजीला हो. तिनं आणलं, ती म्हणजे मानलेली. सांभाळणारी दाई हा दाई धात्री. वगैरे आपण दाई म्हणतो तिला मराठीमध्ये, तसं तिला हिंदीमध्ये हा. धात्री म्हटलेलं आहे. संस्कृतमध्ये पण धात्री शब्द आहे. तर पन्ना धात्री हे तिचं नाव आहे. आणि स्वामी भक्ता, ती स्त्री असल्यामुळे स्वामी भक्तचं स्वामी भक्ता असं झालं. आणि त्या नाटकाचं किंवा एकांकीचं नाव आहे स्वामी भक्ता पन्ना धात्री. ही एकांकी आहे. हम्म. त्यातलं प्रथम दृश्य, 2 दृश्यामध्ये ती आहे. तर हे जे ब्रॅकेटमध्ये आहे दिलेलं ते नाटकामधल्या सूचना आहेत. म्हणजे ते पात्र बोलत नाही ती नाट्य सूचना. रात्री समयो वर्तते पलंके उदय सिंह स्वप्ने अस्ति पन्ना धात्री स्वशिशु क्रोडे आदाय पल्यस्य समीपे एव उपविष्टा विचारयती. समजायला सोपं आहे. रात्री समयो वर्तते, रात्रीची वेळ आहे. पल्यंके उदयसे, पल्यंके म्हणजे पलंगावर. उदयसिंह म्हणजे उदयसिंह स्वप्ने असती म्हणजे झोपलेला आहे. पन्ना धात्री ही स्वशिशु स्वतःच्या मुलाला क्रोडे म्हणजे मांडीवर आदाय घेऊन पल्यस्य पलंगाच्या समीपे जवळच एव उपविष्टा बसलेली. हे स्त्री असल्यामुळे उपविष्टा झालं ते. विचारयती म्हणजे विचार करते. त्यातले शब्द जे आहेत त्या शब्दांचे सगळे अर्थ प्रत्येकाचे खाली इथे दिलेले आहेत. रात्री समय वर्तते पल्यंके उदयसिंह स्वप्ने असती. ओके आणि स्वप्ना या ब्रॅकेट मध्ये दिलेलं माहिती आहे की तो मुलगा झोपलेला आहे. ती पण आपल्या मुलाला घेऊन थंडीवर झोपलेली आहे. स्वशिशुम क्रोडे आदाय पल्लंगस्य समीपे एव उपविष्ट विचारयती. आता उदयसिंह झोपेतून उठतो. छोटा राजकुमार जो आहे तो उठतो या ठिकाणी. तो कंसामध्ये लिहिला इथे कुस्वप्नम इव दृष्ट्वा उत्थाय. कुस्वप्नम म्हणजे वाईट स्वप्न, इव वाईट स्वप्नासारखं, दृष्ट्वा म्हणजे पाहून, उत्थाय म्हणजे उठला, उठून. स्वप्नासारखं काही बघून उठून तो काय म्हणतो, अंब अंब. म्हणजे तिला त्या पन्ना धात्रीला तो आई म्हणतो. अंब अंब म्हणजे आई आई. यदी आई हा अंब म्हणजे आई. यदी सरदार हा, जर सरदार जे अनेक सरदार आहेत ते, त्यांनी ते विक्रम जो आहे त्या राणा संघांचा, त्याला जर सोडलं नाही, त्याला त्यांनी पकडून ठेवलेलं असतं जेलमध्ये. तर यदी सरदार हा श्व म्हणजे उद्या, प्रभाते म्हणजे सकाळी, महाराजम विक्रमम म्हणजे महाराज विक्रमांना, न मुक्तम करिष्यन्ति जर मुक्त केलं नाही, करतील नाही, तदा किम भविष्यती तर काय होईल. सरदारांनी उद्या सकाळी महाराज विक्रमांना मुक्त केलं नाही तर काय होईल, असं तो तिला आईला विचारतो. याचे शब्दार्थ खाली आहे दिलेले इथे. म्हणजे काही अवघड नाही शब्द त्यामध्ये तसे, म्हणून मी त्याला स्किप केलं. एवढं फारसं काही अर्थ दिलाय का तिकडे, अर्थ पूर्ण दिलाय का त्याचा सगळ्याचा वाक्याचा. ह्याच्यामध्ये या शब्दांचा जर अर्थ एकत्र केला तर येऊन जातो. पुन्हा एक एक वाक्य टाकून दिलं पाहिजे मी त्यामुळे सगळ्यांचं एकत्र करून. आपण लिहून काढूया ना. चालतंय लिहून काढलं तर आपण जरा लिहूया जरा तेवढंच. हा जमलं तर ठीक आहे. एक एक वाक्य टाकून दिलं.
हा चालेल. नाही आम्ही का लिहू असं काही नाही, नाही लिहायलाच पाहिजे. लिहू आम्ही. मला मी शोधवते नेहमी असतं म्हणून मी आपलं बघायला लागले कुठं आहे. हं. मग पन्नादाई काय म्हणते, अरे किम त्वम इदानीमपि न सुप्तः महाराज अजून ती झोप अजून पाच- श्वः अवश्यं मुक्तः भविष्यति यदि अधिकं जागरिष्यसि तर्हि अस्वस्थः भविष्यसि निश्चिन्तं सोऽपि हि तावत्. एक एक वाक्य घेऊया. हा एक एक घेऊ ना. हा तर ती पन्नादाई हा, म्हणते, अरे किम त्वम इदानीमपि न सुप्तः, हा म्हणजे तू काय अजून तू अजून झोपला सुद्धा नाहीस का? झोपला नाहीस का? झोपला नाहीस का? सुप्तः. हा सुप्त म्हणजे झोपला, महाराजा. न लावून त्याला झोपला नाहीस का. नाहीस. हम्म. हा हा न आलंय ना म्हणून न न हा. झोपतं. न आहे ना. Correct. हा. का नाही झोपला? हा नाही का नाही झोपला नाही, झोपला नाहीस का म्हणजे. हा तेच ना. महाराजः श्वः अवश्यं मुक्तः भविष्यति. महाराज उद्या अवश्य मुक्त उद्या. होतील. मुक्त करणं. हा हे वाक्य. यदि अधिकं जागरिष्यसि, जर जास्त. अधिक जागा राहिलास तरीही. जागरिष्यसि एकदम सोपा शब्द हा, आपल्या मराठीसारखाच आहे हा. हो तरीही हो. अस्वस्थ जागरण करते. भविष्यसि. जागरण केलेस तर तर अस्वस्थ होशील किंवा आजारी होशील. हा. आजारी हा. पडशील. आजारी होशील. निश्चिंतम हा. सोपीही तावत. तोपर्यंत किंवा तर तो आता तोपर्यंत निश्चिंत. सोपीही झोप, आज्ञार्थी. सोपी वाक्य आहेत. अगदी सोपी आहे. हो, हो, हा सोपी आहेत. मग उदयसिंह काय म्हणतो, संतोष प्राप्य. त्याला हे आईच्या बोलण्यामुळे त्याला समाधान होतं. संतोष प्राप्य, प्राप्य म्हणजे मिळून, संतोष मिळून समाधान होऊन. मग तो म्हणतो, यद आज्ञापयसी अंब, जशी आज्ञा करतेस तू आई, हम्म. तद हं. अहं स्वीकरोमि एवमेव दुःस्वप्न आयातास. तद अहं स्वीकरोमि, तुझं जे काय म्हणणं आहे ते मी स्वीकारतो, स्वीकरोमि. एवम एव, नाहीतरी तरी ते दुःस्वप्न, ते वाईट स्वप्नच होतं. आयात आसित, आलेलं होतं. ते एक वाईट स्वप्नच होतं, ते काही सत्य नव्हतं. त्यामुळे तुझं जे म्हणणं आहे ते मी स्वीकारतो. सोपी मी अहम, मी आता झोपतो. त्यात मूळ धातू कुठला झोपण्याच्या ह्याच्यातला? सोप गप, सोप जाती गप. सोप. हो. सोपी मूळ धातू कुठला? सोपी ही अच्छा, सोपी हा शब्द आहे. सोपी ही, स्वप सोप म्हणजे स्वप झोपणे. धातू आहे का? हा सोप धातू आहे. ओके. स्वीकरोमि, स्वीकारतो. एवमेव, उगाच ते दुःस्वप्न होतं. आयात आलेलं, आसित आहे होतं. सोपी मी, हे सोपी मी सुद्धा स्वप धातूचं वर्तमान काळ उत्तम पुरुष एक वचन. झोपतो. परस्मैपदी आहे ना म्हणजे. हा दुपारचं. एवम एव, एवम हा. एव म्हणजे हेच एवम असं एव होतं ना. म्हणजे असंच एव असंच म्हणजे हे आणि एव म्हणजे हा, असंच असंच उगीच आलेलं वाईट स्वप्न होतं ते. हे काही फार हा, हा. महत्वाचं नाहीये. म्हणजे झोपतो मी आता. हा, हा, हा. आता ह्या नाटकामधली हम्म. स्वप्न म्हणजे ते त्याला नाटकात सूचना ही काय होतं ते. उदयसिंह हा प्रगाढ एकच मिनिट, शेवटचं वाक्य हा. काय होतं? शेवटचं वाक्य काय होतं? हे ना, शेवटची 2 अक्षरं काय होती? अक्षर नाही, शब्द काय होते कळले? सोपी मी अहम. स्वपी मी काय? अहम, स्वपी मी. सोपी मी आहे. म्हणजे मी झोपतो का? अहम हा, अहम अहम स्वपी मी. स्वपी मी. सोपी मी झोपतो. ओके. हा, हा. हा. हम्म. हा, ठीक आहे. ओके. उदयसिंह हा प्रगाढम स्वपिती. उदयसिंह प्रगाढ म्हणजे अत्यंत गाढ झोपतो. हा, हा. काय झोपला? गाढ झोपतो. झोपतो, झोपतो. हा. वर्तमान वर्तमान काळ. काळ. झोपतो. हा. हा. सहसा म्हणजे अचानक एकाएकी राजप्रसादात, म्हणजे राजप्रसादातून पंचमी हम्म. रोदन ध्वनीही, रडण्याचा आवाज आवाज येतो. श्रूयते.
श्रूयते म्हणजे ऐकू येतो. ऐकू येतं हे आत्मनेपद ना श्रूयते. हा, श्रू हो, हो. धातूपासून त्याचा कर्मणी प्रयोग लट लकार वर्तमान काळ एकवचन ऐकू येतो. हो. हम्म. सहसा राजप्रसादात रोदन ध्वनीही श्रूयते. पन्ना वित्रस्ता भवती. पन्ना जी असते वी ती उपसर्ग. थोडी घाबरते. वित्रस्त, त्रस्त होते. वी अधिक त्रस्त. हा, वी त्रस्ता आधी म्हणजे घाबर. त्रस्त धातूपासून त्याचा प्रत्यय लावून वित्रस्ता स्त्रीलिंगी विशेषण प्रथम एकवचन घाबरलेली किंवा भयभीत झालेली. वित्रस्ता हम्म. भवती होते. भवती. होते. वंशपात्रे. वंशपात्र, वंश म्हणजे बांबू हा शब्द गेलाय आपल्याला. कुठे कुठे? वंशपात्रे, पात्रे म्हणजे टोपली. हा, बांबूची वंशपात्र. बनलेली टोपली आहे. म्हणजे आपल्याला एखादी कुठली टोपली असते तशी विणलेली. उच्छिष्ट पत्रावली ही उष्ट्या पत्रावळी. हम्म. हस्तेच हम्म. मार्जनी. हस्ते म्हणजे हातामध्ये सप्तमी. हम्म. मार्जनी. हा, मार्जनी म्हणजे हातात स्वच्छ करायची. स्वच्छ करणे. स्वच्छ स्वच्छ करणे. करणे. मार्जती म्हणजे हा, मार्जनी म्हणजे झाडू स्वच्छ करण्याकरता वापरणार. झाडू. दधान. दधान. हम्म. दधान म्हणजे काय? घेऊन, म्हणजे काय? घेतलेला. धा धातूचं शान. धातूपासून शानच प्रत्यय लागून वर्तमान काळ हा एक नवीन प्रकार सापडला मला. वर्तमान काळक धातू साधित विशेषण. आपण मागच्या वेळेला म्हणजे आतापर्यंत आपण भूतकालिक धातू साधित विशेषण बघितलेलं आहे. हा, तर कबूदाबी हा, बघितलं. वर्तमान काळामध्ये जेव्हा कंटिन्युअस वर्तमान काळ असतो चालू असलेला, त्यावेळेला ते वर्तमान काळ धारण केलेला. तर हा पाठ संपल्यानंतर मी खाली एक पॅराग्राफ दिलेला आहे. त्याच्यामध्ये वर्तमान काळ आणि भूतकाळामध्ये काय काय फरक आहे ते दिलेले आहेत त्यामध्ये. अच्छा, अरे वा. हे शान पान प्रत्यय म्हटलं ते तसाच आहे ना हा? हा, शानच. शानच प्रत्यय. हो. ते आपण बघितलं होतं ना शान. हा, एकदा बघितलं आपण. हे सगळे प्रत्यय हो, आपण हो. ट्रेस करून सरांनी ते इतके प्रत्यय आहेत ना, टाकलं होतं सगळं. त्याचे नावं पण जरा वेगवेगळी आहेत आणि प्रत्येक हा. प्रत्ययाचा काय परिणाम होतो एक वर्ग आपण बसून घेऊ. आता काय ठरलंय सर, हो. काय म्हणते आज सकाळी की आपण 3 दिवस हा क्लास घेऊ. सर घेतील म्हणजे अच्छा. 3 दिवस गीता आणि 3 दिवस हे. तर मग ज्या दिवशी सर घेणार नसतील त्या दिवशी आपण घ्यायचं का? 9 वाजता. हा, चालेल. म्हणजे बाकीच्या गोष्टी या अशा काही आपल्याला विशेष काही करायचं असेल त्यामध्ये व्याकरण त्याचं काही वाचन किंवा अभ्यास असं काही करायचं का? चालेल चालेल. तुम्ही विचार करून सांगा. चालेल. नाही, चालेल की, काय हो हरकत हो. नाही. तर हा म्हणजे असे हे घेणार काय पाठ काय असतील ते, म्हणजे समजा आता एखादं नाटक आहे म्हणा किंवा आणि काय, आता हा पाठ आहे. आता हे आपण किंवा आठवं पुस्तक चालू आहे आपलं हे नाही. सर घेणार का? हा, 8वं पुस्तक चालू आहे. आता हे आपण आज घेऊन टाकू. पुढचा पाठ केव्हा सर घेतील. तर अच्छा, हा. त्या आता 3-4 पाठ राहिले याच्यामधले. त्यातले 2-3 रामावरचेच आहेत. त्यातला मोठा जो पाठ आहे तो नाही आपल्याला लक्षात. ते 2 भागात डिवाइड केलेला जे आहे हे काव्यामधलं, नाहीये. तो आपल्याला अच्छा. शिकायचा नाही म्हणायचे. खूप मोठा आहे कुठला तो. 9वा पाठ? 9वा नाही, तो 11वा. श्री सोमस्तवराज 11वा. अच्छा. हा पूर्वार्ध आहे आणि पुन्हा आधी पुढे उत्तरार्ध पण आहे त्याच्यामध्ये. ते त्याच्यामध्ये ना गजनीच्या मोहम्मदानी ते मंदिर फोडलं हो, वगैरे तो सोमराजे. सगळा हा, उल्लेख आहे हो त्याच्यात. हो. पण ते अभ्यासाला नाही का आपल्याला? काय श्री माहिती? ते सर म्हणे नाही शिकायचं आपल्याला. हा, मी बघत होते आज ते, कठीण वाटलं. ते कठीण आहे ते, त्याला रेफरन्स पण काही सापडत नाहीये. म्हणजे ते ज्या माणसाने लिहिलेलं आहे त्याचं कुठे काही सापडत पण नाही रेफरन्स तो. तर ते कुठल्या गुजरातमधल्या विद्यापीठाच्या साईटवर बघा म्हणून सांगितलं. ते पण काय मिळालं नाही. अच्छा. ठीक आहे, बघूया मिळाला काय तर आपण त्याला एक्स्ट्रा अभ्यास करून. एक्सक्यूज मी, हे लेसन नंबर 11 आणि लेसन नंबर 15 मध्ये पण तेच आहे का? हे उत्तरार्ध हा, आणि ते हे पूर्वार्ध पूर्वार्ध? उत्तरार्ध. हो, फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट असा आहे. तर त्यामुळे ते आपण अभ्यासाला नाही बहुतेक ते. आपण अभ्यास करत असला
मग आपण केव्हा तरी असं निवांत वेळेला करू आपण त्याला. आणि ह्या पुस्तकामध्ये पहिल्यांदाच महाभारताचा अंश आलाय आता. नाही, याच्या आधी आपल्याला एकदा येऊन गेलेला आहे तसं. ह्या एक्झॅक्टली हा नाही, पण वेणी संवारचा एक कधी पाठ आलेला? विषयाला होता. तो वेणी संवार अश्वत्थामाचा होता. हा. हो हो येस. अश्वत्थामाचा. करेक्ट आहे. आता हा जो आहे तो भीमाचा आहे. आपल्याला पुढं रामस्य वनगमनम परत आहे. हा, ते पुन्हा आहे पण वेगळे थोडस करते. मला जरा एक वेगळं शंका असतं. विचारायची होती. मला एक शंका हा. विचारायची होती. हा. जरा हे सोडू नये, पण हम्म. वाल्मिकी ऋषींबद्दल तो आपल्याला सगळ्यांना माहितीये की वाल्या कोळीचं वाल्मिकी झाले म्हणून. हो हो पण असं आहे का की त्यांना अशी दिव्य दृष्टी प्राप्त झाली की रामायण व्हायच्या आधीच त्यांना ते दिसलं होतं आणि त्यांनी रामायण रचून ठेवलं होतं आणि हो, नंतर हे बरोबर आहे ना? असं आता हे हे बरोबर. आख्यायिका तशी आहे की त्यांनी लिहून ठेवलं होतं. कारण ते जेव्हा हा, त्याला ते- तो पहिला श्लोक केला, तो नारद मुनीचा एक हा. पाठ सापडला आपल्याला. नारद मुनी त्यांना भेटतात आणि ते म्हणतात की काय आहे ते, या सध्याच्या काळामध्ये कोण सगळे नियम पाळून धर्माला आचरून सगळ्यांचं संरक्षण करणारा कोण राजा आहे. मग ते म्हणतात की हा, ते- राम आहे हा, तो. मग त्याच्यावरती हा. मग ते रामावरती लिहितात ते. आता हे असं जर विचार केला त्यावेळेला ते या गोष्टी असं वाटतं की राम पण त्यावेळेला होते आणि वाल्मिकीने पण त्याच वेळी लिहिलं. मग त्यातला काही भाग हा त्यांनी मग ते व्हिज्युअलाइज करून लिहिलाय की काय असं सांगता येत नाही. एक आख्यायिका अशी आहे की त्यांनी आधी रामायण लिहिलं आणि त्याप्रमाणे ते घडलं. पण तसं वाटत नाही, कारण कसं की बऱ्याच गोष्टी ह्या कंटेम्पररी आहे म्हणजे वाल्मिकीच्या आणि रामाच्या. म्हणजे केव्हा त्याला असं ग्लोरीफाय करण्याकरता केलं काय असं वाटतं. हम्म. कारण ते सगळे प्रसंग लवकुश रामांना हो. ऐकवतात हो ना. आणि काही झालेले असतात, काही म्हणजे सीतेचं हे सुद्धा जमिनीत निघून जाणं वगैरे हे सुद्धा आधीच त्याच्यात लिहिलेलं होतं. म्हणून मला कळेना की हे काय. शंका येत नाही, व्हिज्युअलाइज केलं असेल त्यांच्यामध्ये. पण बऱ्याच गोष्टी कंटेम्पररी पण होत्यात. मग त्यांनी लवकुशाने ज्यावेळेस शिकवलं. कारण एक आयुर्वेदिक ग्रंथ होता, हा. त्याच्यामध्ये मी वाचलं होतं की हळूहळू माणसाचे सगळे ना दुर्गुण वाढीला लागतात सुरुवातीपासून, म्हणजे आदिकालापासून हळूहळू जसा प्रगत होतो तसे दुर्गुण वाढीला लागतात आणि सहसा जे दिसू शकतं ना ते सुद्धा त्या षड्रिपूंमुळे माणसाला दिसत नाही. हो, होतं ना म्हणजे असं. असेच सगळे वेद वगैरे सगळे असे म्हणजे आयुर्वेद वगैरे सगळं असंच ऋषींना असंच दिसले होते ना. हो. आणि मग ते त्यांनी ते हे ती केलं, लिहून ठेवलं. दिव्य दृष्टीच आहे. कारण ही हा. ध्यानामधून आणि तपश्चर्येमधूनच मिळते ती. म्हणून मग असं वाटतं कदाचित की हे कदाचित बरोबर असेल की त्यांनी आधी रचलं आणि मग हे झालं. फक्त मला डाऊट होता, कारण मुलांना सांगताना आपण बरोबर सांगितलं पाहिजे, उगाच चुकीचं सांगण्यात आपण काही अर्थ थोडंसं नाही. अजून म्हणून जरा अजून माहिती काढू आपण त्याला. सरांनाच विचारायला पाहिजे. सरांना विचारू की आपल्याला मिळते काय माहिती, बघू आपण तसं. आपल्याला काय मिळते बरोबर. बघू, दुपारी सरांना विचारू. चालेल, ठीक आहे. कंटिन्यू करा प्लीज. हो. तर वंश पात्रे म्हणजे त्या बांबूच्या टोपलीमध्ये उच्छिष्ट पत्रावली, उष्ट्या पत्रावळी, हस्तेच्या मार्जनी, हातामध्ये झाडू, दधान घेऊन, राजकीय महत्तर. महत्तर जे आहे ना तो मेहतर शब्द आपल्याकडे मराठीमध्ये आहे, कदाचित ऐकला असेल तो. मेहतर म्हणजे बेसिकली भंगी समाजाला मेहतर म्हटलं जातं. पण इथे हे राजकीय मेहतर म्हणजे राजवाड्यातला किंवा सरकारी मेहतर म्हणजे स्वच्छ सफाई करणारा माणूस, की जो त्या ठिकाणी पडलेल्या सगळ्या खराब वस्तू झाडझूड करणारा, त्या पत्रावळी घेऊन जाणारा असा माणूस, त्याचं नाव वारी. तो तिथं उपतिष्ठती, तो आला उभा राहिला. वाक्य असं आहे आता, वंशपात्रे उच्छिष्ट पत्रावळी ही हस्तेश मार्जनी, जे उष्ट्या पत्रावळीची टोपली, हातामध्ये झाडू, दधान घेऊन सरकारी किंवा राजवाड्यातला मेहतर किंवा सेवक वारी नावाचा उपतिष्ठती तिथं उपस्थित आला, उभा राहिला. वारी काय म्हणतो, राम राम सर्वनाश संजात. तो एकदम डोक्याला हातलो असं, राम 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 राम, काय अवघड परिस्थिती आहे. सर्वनाश झाला, संजात म्हणजे झाला.
सगळा नाश झाला. धात्रियंब सर्वनाश. दुष्ट वनवीरः काराग्रही महारजम विक्रम हत्वा उदय अपि हंतुम इत एव आयाति. दुष्ट वनवीर जो आहे तो कारागरे सप्तमी कारागृहामध्ये महाराजम विक्रमम महाराज विक्रमांना हत्वा मारून उदय अपि उदयला सुद्धा हंतुम मारण्यासाठी इथ एव इथेच आयाती येत आहे. दुष्ट वनवीर कारागृहामध्ये महाराज विक्रमांना मारून उदयला सुद्धा मारण्यासाठी इथे येत आहे. हा भगवान, हे देवा. आणि तो काय करतो? वंशपात्रम भूमौ निधाय. वंशपात्र टोपली जी आहे ती बांबूची भूमौ जमिनीवर सप्तमी निधाय ठेवून स्वयं अपि स्वतः सुद्धा उपविशती बसतो. टोपली खाली ठेवतो तो आणि स्वतः सुद्धा खाली तो येतो आणि आरडाओरडा सुरू करतो. हे देवा देवा, काय झालं? हे सगळा नाश झाला, सर्वनाश झाला. हे धात्री अंबी, त्या विक्रम महाराजांनी कारागृहामध्ये विक्रमांचा वनवीरांनी हत्या केली आणि उदयला मारण्यासाठी तो येतोय. हे देवा, असं म्हणून तो बोलतो. पाचवं वाक्य त्यातलं पन्ना काय म्हणते? साश्चर्यम. तिला आश्चर्य होत. आश्चर्यासहित ती काय बोलते? हा हा वारीन. काय वारीन? वारीन म्हणजे त्याला उद्देश म्हणते ते. वारीन हे संबोधन. वारीचं अरे वारीन. आद्यते किम संजातम. आज ते काय झालंय? ती आपल्या गमतीनं असं बोलतात एक सेवक एकमेकांना तसं. कि मदिरा तू अधिकम न पिता. काय तर दारू तर जास्त नाही पिली ना. कथम इत्थम अनर्गलम प्रलपसी. कसं असं अनर्गल असं घाण प्रलपसी बोलतोयस, आरडाओरडा करतोयस, बोलतोयस, असं दुःख करतोयस. म्हणजे त्याला सहज गमतीनं आणि आश्चर्याने म्हणते की हे वारीन, आज काय झालं तुला? तू काय दारू जास्त पिलायस का? असं अनर्गल काहीतरी वाईट साईट बोलतोयस, प्रलाप करतोयस, दुःख करतोयस. वारी म्हणतो. हॅलो, हा एक मिनिट. हा हा काय? ह्याची आधीची दोन वाक्य आधी ना एक हा. शब्द आलेला बघा. घेऊन साठी वेगळा शब्द आहे काहीतरी आलेला. दधान का काहीतरी होता बघा. प्रधान हो. प्रधान काय म्हणते? दधान म्हणजे नक्की घेऊनच का? दहा धातू, कारण धातूपासून दधान दानाच वर्तमान काळात धातू साठी धारण केलेला किंवा घेतलेला. धारण केलेला. अच्छा, ओके. घेतले कारण कारण घेऊनला आदाय म्हणतो ना आपण, म्हणून मी हो ते झालं म्हणायला म्हणजे लागले. घेतलेला. घेतलेला. बेसिकली कसं की ते त्यांनी काय केलं इथे की हातामध्ये त्याची मार्जनी म्हणजे झाडू धारण केलेला असं हा. म्हणते. झाडू अच्छा, धारण झाडू केलेला. घेतलेला. बरं, इकडे आपण घेतलेला मग म्हणूया का असं? डोक्यावरती ते टोपली, हातामध्ये ती कारण झाडू, झाडू धारण असं केल्याचं घेऊन तो होतंय आला ना. तिथे. आला तिथे उभा राहिला. हम्म. म्हणजे हे नाटक करायचं झालं तर कसं करायचं आपण? नाही नाही, झाडू धारण केला असं म्हणू शकत नाही, म्हणून घेतलेला हा म्हणजे म्हणायचं काय. घेतलेला असं. हा येस. हम्म. धारण केलं म्हणजे हातामध्ये धारण केलं असं म्हणता येईल. नाही असं नाही. त्यामध्ये तेच की हा म्हणजे हा हस्ते म्हटलेलं ना तिथे त्यांनी. इथे जे आहे ना, हा. हस्ते म्हटलेलं आहे. काय ते वाक्य नक्की काय आहे म्हणजे बघूया का जरा. हे बघा, वंशपात्रे उच्छिष्ट पत्रावली ही हस्तेच मार्जनी दधानः. ते आता पुढं काय राजकीय राजकीय महत्तरः. महत्तरः. राजकीय म्हणजे महत्तरः. सरकारी किंवा राजवाड्यामधला, राजाच्या हा सेवेतला. महत्तर म्हणजे मेहतर म्हणजे सेवक म्हणून आपण त्याला वाईट शब्द हा वापरला. हा त्याचं नाव वारी उपतिष्ठती. तो आला उभा राहिला. वारी नाव का त्याचं? त्याचं नाव वारी ना. अच्छा, ओके. हा.
कोणी इथं आहे ना वारी हा असं म्हटला, म्हणलं वारी हा पन्ना असं म्हणाली, मग आता पुन्हा वारी म्हणतो. मग ती म्हणते की तू काय दारू पिलास का? तो म्हणतो नाही. नाही नाही धात्री हम्म, विश्वासही त्वम, तू विश्वास ठेव, विश्वासही. हे हम्म, सगळं याचं ब्रेकअप दिलंय मी. विश्वासही, विश्वास हम्म, तू, लोटकार आज्ञार्थी वाक्य, विश्वास ठेव. हम्म. अहम मी सर्वम ओळखते. सत्यम. हा हा. अहम सर्वम सत्यम वदामी, हे सोपं वाक्य आहे एकदम. हा त्वरियताम त्वरियताम, त्वरा करा, लवकर लवकर. हम्म, राजकुमारस्य रक्षोपायम कुरुष्व, राजकुमाराचा रक्षोपायम, रक्षणाचा काही उपाय, कुरुष्व करा. करा. हा, त्वम कुरुष्व. तिला उद्दिष्ट म्हणतोय ना तो, तिला म्हणतो तो वारी पुरुष म्हणतो त्या पन्नाला की म्हणजे राजकुमार कराल असं म्हणायचं का? रक्षोपायम कुरुष्व. हा, हा? पुरुषव म्हणजे कराल असं म्हणायचं का? नाही नाही, भविष्यकाळ झाला कुरुष्व का? म्हणजे हे आज्ञार्थी. पुढे गेलं तर आज्ञार्थी. ओके. कर, श्व अश्व क्रू हा धातू, श्व लोटकार, आज्ञार्थ आत्मनेपदी, मध्यम हा पुरुष, आज्ञार्थी. वचन, अर्थ करा कर. करा हा. असं कर. ओके. रक्षोपाय कुरु कर. आपण म्हणजे कुरुच्या ऐवजी कुरुश्व घेतले तिकडे. हा, कुरुष्व, त्वम कुरुष्व असं. कुरुश्व हा. 7वं वाक्य यातलं पन्ना म्हणते, मग आता तिनं सगळं ते ऐकलं. ती म्हणते हा म्हणतो की घाई करा घाई करा, काय तिला वाटतं काहीतरी आहे गडबड. मग व्याकुला भूतवा, व्याकुळ होऊन, किंतु समये धैर्यम न त्यजंती. दोन गोष्टी आहे. ती व्याकुळ झाली, तिला वाईट वाटलं, व्याकुळ झाली, दुःख झालं, किंतु समये धैर्यम न त्यजंती, वेळेवरती धैर्य न जाऊ देता, त्यजंती, धैर्याचा त्याग न करता, स्वगतम, हे स्वतः काय म्हणते ती, हा म्हणजे दीनानाथ. धीर सोडू न देता आपण म्हणतो हा, मराठीत तसं. धीर सोडू न देता. ती व्याकुळ हम्म. झालेली, दुःख झालं तिला की तो मारला गेला विक्रम, आणि तो मारायला हा हा येत, तरी पण धैर्य न गमावता ती स्वतःशी म्हणते, हा हम्म. दीनानाथ, हे दीनानाथा, किम इदम शृणोमी, मी हे काय ऐकते. त्वमेव रक्षयेनम वादम, ह्या मुलाला तू रक्षण कर, या मुलाचं तू रक्षण कर. त्वमेव, तूच, तूच रक्षयेनम हम्म. वादम, या मुलाचं, या मुलाला तूच रक्षण कर. आणि मग प्रकट ते वारीन, वारीन त्या वारामध्ये, यदि एव तर्हि उदयम यथा कथमपि दुर्गात बहिर्नयस्व. यदि एवमेव, हे असं असलं तरीही, एवमेव म्हणजे हे एवमेव हा. असेल तरीही, तरीही, तर उदीयम म्हणजे उदयला, यथा कथमपि, कोणत्याही प्रकारे, जसं जमेल तसं. तुम्ही ते हळूहळू स्क्रोल करा, भरभर केलं थोडं की अच्छा अच्छा, हा, ओके हा. ओके हळू करा हा म्हणजे ओके ओके, ते सगळं व्याकरण बघता येते. ठीक आहे. यदि एवमेव तर्हि उदयम यथा कथमपि दुर्गात बहिर्नयस्व. तर हे जसं हा असेल तसं तरी सुद्धा थोडं उदयम, उदयला, यथा कथमपि, कसंही करून, दुर्गात बहिर, दुर्गातून, किल्ल्यातून, बहिर किल्ल्यातून किल्ल्यात बाहेर. नयस्व म्हणजे ने, बाहेर काढू नका. काहीही कर, पण याला, उदयला, या किल्ल्याच्या बाहेर घेऊन जा. घेऊन जा नयस्व. नयस्व, नय हो. म्हण असे हे खूप आहे येऊन याच्यामध्ये. हा, नी नय असतं की पण नी ते नयचं, व्याकरण पण असतं आज्ञार्थी खाली वाक्य खूप आहे व्याकरण. याच्यामध्ये. खाली त्या खाली कुरुष्व, व्याकरण. हो हो, नयस्व, हा सगळे त्या आले आपल्या इथे आज्ञार्थी, आज्ञार्थी. आकारांत स्त्रीलिंगी, आज्ञार्थी आलेत घाबरलेली, आज्ञार्थी आलेत. व्याकुळा, भूतवा होऊन, किंतु परंतु, नयस्व नयस्वचा अर्थ काय खाली होतो? खाली, ने समय ने वेळेवर
धैर्य धैर्य न नाही ना त्यजंती न तेच कृता अच्छा सुगतम स्व ते स्वतःशी आत्मार्थी होणं. किम इदम शृणोमी त्वमेव रक्ष एनम. सावकाश सावकाश सावकाश. ते सोपे सोपे आहेत ना हे एकदम, म्हणून म्हणले काय. असू दे पण ते डोळ्याला कसं तरी होत. अच्छा अच्छा, बरं बरं. हा हा मला ते युज टू झालंय, आम्हाला बघितलं नाही अजून. हा नाही नाही तुम्हीच लिहिलंय म्हणून तुम्हाला माहितीये. हा नाही नाही इथून घेऊ का? हा व्याकुला हा हळूहळू घाबरलेली. ठीक आहे. हा तुम्ही म्हणाल ते तेव्हा खाली. खाली जरा दाखवा ना व्याकरण थोडस हो हा व्याकरणाचं. हळूहळू जा हळूहळू जा. हा हा नय हा नयस्व काय होतं ते जरा बघते काय आहे? पुढे गेलो तुम्ही. नयस्व कथम नय. इति यथा कथम हा नयस्व नी नेणे धातू नी जोड नेणे हा आज्ञार्थ आत्मनेपदी मध्यम पुरुष एक वचन घेऊन जा. घेऊन जा. हा म्हणजे त्याला बाहेर घेऊन जा किल्ल्याच्या. तिथे घेऊन जा त्याला अच्छा. सांगते, वाणीला म्हणते की तू काही कर, आज्ञा जे काय असेल ते परिस्थिती, याला बाहेर घेऊन जा किल्ल्याच्या हा राजकुमार. हा यथा कथमपि यथा कथमपि जसे जमेल तसे कोणत्याही प्रकारे उदयम उदय. म्हणजे येन केन प्रकारे म्हणतो तसं हा येणकेन प्रकारे काही हम्म कर. हम्म हम्म. आणि तिला आता असं ते तरी करून. विचार करायला लागली किती करून प्रतिज्ञा. देते तू असं. तिने त्याला हा. सांगितलं का तू याला घेऊन जातो, तुझं काम आहे आता ते. हम्म. काही कर कसंही कर पण ह्याला हा बाहेर हा, काढ. याला बाहेर घेऊन जा. हम्म. हम्म. एक मिनिट तिला दुसरं काही सुचलं नाही ना आता. हा अजून त्याचा घाबर- विचार करते ती, आता दोघं चर्चा करतात ते. हो तेच म्हणजे हम्म. साहजिक आहे. इथे बघ प्रकटमचा अर्थ वेगळा आहे. आपल्याला प्रकटमने प्रकट होणे प्रकट असं म्हणजे वाटतं. ते बाहेर बोलतात ना, जे स्वतःशी बोललं का उघडलेला. स्वगत. स्वगत नाही आणि हे प्रकट. नाटक चाललंय ना. नाटकात नाटक पूर्वी स्वगत मनात म्हणजे स्वतःशी स्वगत पण बोलायचं बोलायचे आणि आणि प्रकट. हो सगळ्यांना हा. अच्छा ते मागच्या एका नाटकात पण झालं होतं बघ. मनात हा बोललेलं ते बोलून दाखवायचे असं. हा म्हणजे हा बाकी कोणी हा बोलून ऐकत नाही, मनामध्ये काय चाललं ते बोलून दाखवायचं. म्हणजे बाकी हा कोणी हं, ऐकत हं, नाही असं गृहीत धरायचं. ते असं गृहीत मोनोलॉग धरायचं. असतो ना, मुलांना मोनोलॉग असतो करायचा. हो. हा इंटरेस्टिंग हा असतं, तसं आहे हो ते. हो तसं आहे हा ते. हा मोनोलॉग आणि डायलॉग. हो हो बरोबर बरोबर. तर हे नाही तो स्वगत म्हणजे हे असतं ना मोनोलॉग. काय म्हणतो त्याला, काहीतरी त्या माणसाला एक शब्द आहे जो मनातलं किंवा एकूण नाटकातलं काय हे बोलून दाखवतो ना, की आता असं होणार किंवा असं काहीतरी नाही नसतं नाही का तो ते? वेगळा. तो तो विदूषक वेगळा. असतो, तो वेगळा. तो विदूषक विदू- वेगळा. विदूषक बरेचदा विदूषक येऊन नाही, गोष्ट अनेकदा गोष्टी सांगतो, त्या विदूषक कथा सांगतो प्रत्यक्षात त्याची. येतो. नाही विदूषक नाही नाही प्रत्यक्षात येतो. हा नाही का, जसं सूत्रधार. महाभारत काळ होता तुला बघा. सूत्रधार म्हणायचंय का? सूत्रधार. सूत्रधार असतो सूत्रधार. तो. करेक्ट हा तो सूत्रधार. वेगळा. सूत्रधार पडद्याच्या मागे असतो, तो सांगतो केव्हा केव्हा कथा सांगतो तो. नाही तो ते वेगळं. सूत्रधार मध्ये सांगायचा ना, की आता पुढं कथा हो अशी हो होणार किंवा हो. हा आता काय होतंय क्रिया वगैरे असं नाही का हा पण हे हा. म्हटलं. ऍक्च्युअल पात्र आहे ते. हे हा पात्र ते स्वगत आणि प्रकट असं अगं दोन. अगं अश्विनी, नाट्यसंगीतात बघ त्या मनात तिच्या ते प्रेम भरलं की ते गाणं नाट्यसंगीत नाही का म्हणत, मग ती हो मनातच म्हणते ना. हो हो हा म्हणते पण हा करेक्ट त्याला प्रत्यक्षात असं झालं. दाखवतात पण ती आणि हा म्हणत असते. प्रत्यक्ष हा असं. हा नाही मला जरा वरचं हे दाखवा ना, प्रकट ते जे लिहिले ना त्याच्यावर उघडपणे काहीतरी लिहिले तुम्ही तो हे शब्द हेच आला. काय हा काय बघूया प्रकटम. ते. व्याकुला प्रकटम भूत्वा किंतु वर समय वर धैर्यानं त्यजन्ति लिहिला स्वगतम. बघ. स्वगतम तो धैर्य. शब्द वर बऱ्याच शब्द ठिकाणी वर असेल, गेला बघ. बऱ्याच ठिकाणी इथे असेल. इथे हा इथं अरे हळू जरा. हेच ना. नाही हे इकडे वर स्वगतम होता सगळ्या हे प्रकटम. शब्दार्थात होता. ते हा हे होतं ना कोणता नयस नयस काय होतं ना, हे खाली हे नयस आहे. हे नाही त्याच स्व. फडक्यामध्ये. हा थोडस वर अजून वरच्या ह्याच्यात. हा अजून वर आहे का जरा, अजून वर आहे. हे प्रकटम पाहिजे काय का? हवंय तुला? प्रकटम हे हा अवघड आहे. हा हे उघडपणे म्हणजे मोठ्याने हा बोलतात. मोठ्याने अच्छा बोलतो उघडपणे. हा हा. अच्छा, हे त्याचं व्याकरण पाहिजे होतं का प्रकटमचं? हा अर्थ पाहिजे होता आणि ओके ओके.